नंदुरबार जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोदा तालुक्यातील मौजे शिरवे इथं खासगी इसम सायसिंग राऊत हे बोगस खते शेतकऱ्याला विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार जिल्हा भरारी पथकानं मौजे शिरवे गावात जाऊन अचानक भेट दिली असता श्री सायसिंग राऊत यांच्या घराजवळील गोदामामध्ये बोगस खताच्या एकूण 150 गोण्या आढळून आल्यात। सदर खताच्या गोण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा खत परवाना व किरकोळ विक्री परवाना असल्याचं दिसून आलं नाही। त्यानुसार खत कंपनी व खासगी श्री सायसिंग राऊत यांचे विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 व खत नियंत्रण आदेश 1985 नुसार तालुका पोलीस स्टेशन तळोदा इथं गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर कार्यवाही ही विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार चेतन कुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे, कृषी विकास अधिकारी नंदुरबार स्वप्नील शेळके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीमती निलिमा वसावे, कृषी अधिकारी गुण नियंत्रण तळोदा यांनी केलं आहे। या कार्यवाहीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केलंय की परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करावीत, बोगस खतं विक्री करणाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये।